मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी औरंगजेबाविषयी वादग्रस्त वक्तव्य करत नवा वाद ओढवून घेतला। शेख यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिलेली असून औरंगजेब हा भारतीय किंवा महाराष्ट्रीय नव्हता, त्याची वंशावळ परकीय देशातली होती, त्यामुळे आसिफ शेख हे महाराष्ट्रातले आहेत का असा प्रश्न उपस्थित त्यांनी केलेला आहे। औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या या लोकांचा डीएनए तपासला पाहिजे असा टोला देखील त्यांनी लगावलाय। ज्यांना औरंगजेबाचं गुणगान गायचंय त्यांनी भारत देश सोडून पाकिस्तान किंवा पॅलेस्टाईनमध्ये जावं असा टोला सुद्धा जगताप यांनी लगावलाय। औरंगजेबाची पैदाइश ही भारतीय नव्हती, त्यांची वंशावळ त्या औरंग्याची ही परकीय तो मुसलमान होता। त्यामुळे तुम्हाला जर जो महाराष्ट्रातला आणि भारतातला मुसलमान आहे त्याला औरंगजेब कदापि मान्य होऊ शकत नाही। जो औरंगजेबाचं म्हणजे उदात्तीकरण करणारी लोक आहेत हे कधीच भारतीय मुसलमान होऊ शकत नाहीत। त्यामुळे कदाचित याचाही डीएनए चेक करावं लागणार आहे की हा कुठली व्यक्ती आहेत आणि ज्याला औरंगजेब लागत असेल त्यांनी त्या फिलिस्तीनला जावं, पाकिस्तानमध्ये जावं, भारत देश सोडावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।